राम राम मंडळी, आज मी तुम्हाला पुण्यापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका अशा ठिकाणी घेऊन आली आहे जिथे पाय ठेवताच मनाला एक वेगळीच उभारी मिळते. हे आहे रामधरा. नावच किती गोड आहे ना. रामाची धरा म्हणजे रामाची भूमी. असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा काही काळ त्यांनी या परिसरात वास्तव्य केलं होतं. इथल्या धारेचं पाणी अतिशय पवित्र मानलं जातं. चला तर मग या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला फेरफटका मारूया. मंदिराला भेट द्यायच्या अगोदर आम्ही थोडी पेटपूजा केली. पेटपूजा केल्यानंतर जसं आम्ही आत शिरलो इथलं वातावरण पाहून तर आम्ही थक्कच झालो राव. या मंदिराचं खास आकर्षण म्हणजे याची रचना. हे मंदिर एक तलावाच्या मध्यभागी असल्यासारखं वाटतं. मंदिरात शिरल्यावर समोरच प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची अतिशय प्रसन्न मूर्ती आहे. दर्शनाला लाईनमध्ये उभं राहिल्यावर काही लोक इतक्या जोरात डोळे मिटून प्रार्थना करतात की वाटतं थेट ब्रह्मदेवाशी कॉन्फरन्स कॉल सुरू आहे की काय. देवा, यंदा तरी पगार वाटू दे अशी सर्वांची मनोकामना असेल. अरे बाबा, देवासमोर तरी कॉम्पिटिशन नका करू ना. बरोबर ना हो मंडळी. मुख्य मंदिराच्या बाजूलाच दत्त महाराज, गणेशजी आणि महादेवाचेही मंदिर आहे. इथली शांतता इतकी भारी आहे की तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे ऐकू शकता. या मंदिराच्या कळसावर अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रदक्षिणा घालताना त्या मूर्तीकडे नीट लक्ष द्या. आपल्या संस्कृतीची भव्यता तिथेच दिसते. प्रदक्षिणा घालताना काही लोक इतके रिलॅक्स चालतात जसं काय मॉलमध्ये विंडो शॉपिंग करत आहेत की काय. आणि मध्येच कोणीतरी सेल्फी स्टिक घेऊन आडवं येतं. एक फोटो श्रीराम सोबत तर एक सेल्फी महादेवासोबत. अरे आधी दर्शन घ्या, रील काय जन्मभर बनवणंच आहे. मंडळी, इथे आल्यावर एक खबरदारी घ्यायची. इथले हनुमान भक्त म्हणजे आपली माकडं खूप ऍक्टिव्ह आहेत बरं. जर तुमच्या हातात प्रसादाचा पुडा किंवा मोबाईल असेल तर समजून जा तुमची झुंबड उडणार. इथे फक्त भक्तीच नाही तर थोडी मस्ती पण चालते. आजचं हवामान इतकं भारी आहे की लोकांच्या दर्शनापेक्षा जास्त वेळ फोटो काढण्यातच चाललाय. प्रत्येकाला वाटते तोच या वातावरणातला हिरो आहे. आणि आपल्या या वानरसेनेकडे तर बघा, माकड पण आज एकदम मूडमध्ये आहे. पुण्याचा मोबाईल नेतील याचा खरं सांगते भरवसाच नाही. त्यामुळे इथे येताना ना आपला मोबाईल आणि स्वतःचं डोकं दोन्ही पण जाग्यावर ठेवा. बाहेर असं गार वारे वाहत असताना समोर असं तलाव असताना जर गरमागरम मका आणि चहा मिळाला नाही तर काय सहलीचा अर्थ. तर मित्रांनो, रामधरा हे फक्त पिकनिक स्पॉट नाही तर श्रद्धेचं केंद्र आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नक्की या. लोणी काळभोर रेल्वे स्टेशन पासून हे जवळच आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.